नमस्कार मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत +3 चा पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला। तर +3 चा पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे +3 = -7 + 10। तर मग आता हा फॉर्म्युला वापरून आपण काही सम इथे बघूया। ठीक आहे, तर अगोदर आपण टूल वरती बघूया। हे आपलं टूल वरती कॅल्क्युलेशन करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा सेट 0 करून घेणार। सेट 0। ठीक आहे, आता आपण सम बघणार आहोत। फर्स्ट सम आहे 3 + 6 + 3। मग आता युनिट रॉड वरती 3 डायरेक्ट +6 सुद्धा डायरेक्ट। आता +3 करायचं आहे। मग +3 साठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, एक स्मॉल फॉर्म्युला आणि एक बिग फॉर्म्युला। +3 चा स्मॉल फॉर्म्युला आहे -2 + 5। मग आता आपण फॉर्म्युला वापरायचा म्हणजे कसा वापरायचा आहे की ते कसं घ्यायचे। आता दोन फॉर्म्युला आहेत, पण नेमकी स्मॉल वापरायचा की बिग वापरायचा। तर सर्वात पहिल्यांदा बघायचं की आपल्याकडे डायरेक्ट आहे का, तो दिलेला नंबर डायरेक्ट आहे का आपल्याकडे, तर नाहीये। मग त्या नंबरचा स्मॉल फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला वापरता येतो का काय ते बघायचं। मग आता इथे +3 चा स्मॉल फॉर्म्युला आहे आपल्याकडे -2 + 5। आपण इथे -2 करू शकतो, पण +5 नाही करू शकत, कारण +5 इथे अगोदरच आहे। मग अशा वेळेस आपण त्या नंबरचा बिग फॉर्म्युला वापरायचा। मग +3 चा बिग फॉर्म्युला आहे -7 + 10। मग आता इथे आपल्याला +3 करायचे, म्हणून मग आपण फॉर्म्युला वापरणार -7 + 10। आलं लक्षात कधी बिग फॉर्म्युला वापरायचा तो। मग आता आपला आन्सर झालेला आहे 12। इथे आपण राईट डाऊन करून घेऊया, आन्सर इज 12। आता नेक्स्ट सम बघूया। इथे सेट 0 7 डायरेक्ट +3। पुन्हा आता +3 आपल्याकडे नाहीये, म्हणून मग आता इथे +3 चा आपण बिग फॉर्म्युला वापरणार -7 + 10 +2 डायरेक्ट, आन्सर इज 12। पुन्हा सेट 0 2 डायरेक्ट +5 डायरेक्ट +3 डायरेक्ट नाहीये आणि स्मॉल फॉर्म्युला पण नाही वापरू शकत, म्हणून मग बिग फॉर्म्युला -7 + 10, आन्सर इज 10। पुन्हा सेट 0 8 + 3 चा मग बिग फॉर्म्युला -7 + 10 +5 डायरेक्ट, आन्सर इज 16। जर आपण इथे राईट डाऊन करूया, आन्सर इज 16। पुन्हा सेट 0 19 10 इकडे 9 युनिटच्या रॉडवरती, 10च्या रॉडवरती ते युनिटच्या रॉडवरती 19 केलं। आता +3 करायचं आहे। मग +3 साठी -7 + 10 आणि +5 डायरेक्ट, आन्सर आलेला आहे 27। आपण राईट डाऊन करून घेऊया, आन्सर इज 27। आपण इथे राईट डाऊन करूया 27। आता काही सम आपण फिंगर्स वरती बघूया। ठीक आहे, पुढे 48 + 23। आता 20 साठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे -30 + 50 आणि 3 साठी -7 + 10। अशा पद्धतीने आपण +23 केलं। आता +17 10 डायरेक्ट 7 सुद्धा डायरेक्ट, आन्सर आलेला आहे 88। आपण इथे राईट डाऊन करून घेऊया, आन्सर इज 88। पुन्हा सेट 0 17 डायरेक्ट +3 साठी -7 + 10 +51 +50 आणि +1, आन्सर इज 71। पुन्हा सेट 0 आता 28 + 23 + 14। मग सेट 0 28 + 23 + 20 डायरेक्ट आणि +3 साठी -7
+10 करायचं आहे. मग +10साठी -40 +50 आणि ठीक आहे. आता +14 करायचं आहे. +10 आणि +4साठी -1 +5. आन्सर इज 65. आपण राईट डाऊन करूया. पुन्हा सेट 0 6 +3 डायरेक्ट अगेन +3. मग +3साठी -7 +10. आन्सर इज 12. आणि लास्ट 17 +13 +19. 17साठी 10 डायरेक्ट 7 डायरेक्ट 17 +13 10 डायरेक्ट 3साठी फॉर्म्युला -7 +10 +19 10 डायरेक्ट 9 डायरेक्ट. आन्सर इज 49. तर अशा पद्धतीने आज आपण +3चा फॉर्म्युला बघितला आहे. +3चा फॉर्म्युला आहे -7 +10. हा कोणता फॉर्म्युला आहे? तर पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे. तर हे जे सम आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि घरी प्रॅक्टिस करू शकता. थँक्यू.